अरविंद केजरीवाल 5 महिन्यांपेक्षा अधिक काळ जेलमध्ये राहून आलेले नेते। जेलवारी करून आल्यावरती त्यांनी पहिला निर्णय घेतला तो मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याचा। आता त्यांची भाजपवरील आरोपांची तोफ चांगलीच धडाडू लागलेली आहे। त्याचाच भाग म्हणून त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती केली आहे आणि याच प्रश्नांचं टोक मोदींकडे कसं राहील याची काळजी सुद्धा केजरीवाल यांनी अत्यंत चाणाक्षपणे घेतलेली आहे। पहिला प्रश्न, मेरा पहला प्रश्न है मोहन भागवत जी से। दूसरा प्रश्न, मेरा दूसरा प्रश्न है उनसे। तीसरा प्रश्न, मेरा तीसरा प्रश्न है मोहन भागवत जी से। चौथा प्रश्न, मेरा चौथा प्रश्न है मोहन भागवत जी से। पाचवा प्रश्न। मेरा पांचवा प्रश्न। केजरीवाल यांनी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे, पण हे सवाल करताना त्यांची टोकं पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोचतील याची त्यांनी हुशारीनं काळजी घेतली आहे। कारण केजरीवालांच्या प्रत्येक प्रश्नाचा रोख पाहिला तरी कुणाच्याही सहज लक्षात येईल की केजरीवालांनी संघाच्या खांद्यावर बंदूक ठेवत मोदींवर नेम धरलाय। केजरीवालांचे भागवतांना 5 सवाल। ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून मोदी सरकार पाडत आहेत, ते आरएसएसला मान्य आहे का? मोदींनी भ्रष्ट नेत्यांना भाजपात घेतलं, आरएसएस याबाबत मोदींची सहमत आहे का? संघाची भाजपला गरज नाही या जेपी नड्डांच्या वक्तव्यानं आरएसएसला दुःख झालं नाही का? 75व्या वर्षी निवृत्तीचा भाजपमधला नियम मोदींना लागू होणार की नाही? सध्याच्या भाजपवर त्यांच्या निर्णयावर संघ सहमत आहे का? संघाला टोचणारे आणि मोदींना झोंबणारे सवाल करताना केजरीवालांचा आवेश कसा आहे तेही पहा। जिस तरह मोदी जी देश भर में लालच देके या ईडी और सीबीआई की धमकी देके डरा के दूसरी पार्टी के नेताओं को तोड़ रहे हैं, पार्टियां तोड़ रहे हैं, सरकारें गिरा रहे हैं, क्या ये देश के लिए सही है? जेपी नड्डा जी ने लोकसभा चुनाव के दौरान उन्होंने कहा कि बीजेपी को अब आरएसएस की जरूरत नहीं है। आरएसएस बीजेपी की मां समान है कि नहीं है? क्या बेटा इतना बड़ा हो गया कि मां को आंखें दिखाने लग गया? जब नड्डा जी ने कहा कि हमें आरएसएस की जरूरत नहीं है, क्या आरएसएस के हर कार्यकर्ता को दुख नहीं हुआ? मोहन भागवत जी से मैं कहना चाहता हूँ, आप भी लोगों ने मिलकर कानून बनाया था कि 75 साल के होने पे कोई भी व्यक्ति रिटायर होगा। इस कानून के तहत आडवाणी जी को रिटायर कर दिया, मुरली मनोहर जी जैसे बड़े बड़े नेताओं को रिटायर कर दिया, बीसी खंडूरी जी को रिटायर कर दिया। तो मैं मोहन भागवत जी से पूछना चाहता हूँ, क्या आप इससे सहमत हो कि जो नियम आडवाणी जी पे लागू हुआ वो मोदी जी पे लागू नहीं होना चाहिए? खरं तर 75 वर्ष पूर्ण झाल्यावर मोदी निवृत्त होणार का असा सवाल गृहमंत्री अमित शहांना काही महिन्यांआधी विचारला होता, तेव्हा ते काय म्हणाले होते तेही पहा। आप प्रधानमंत्री होंगे देखिए, मैं अरविंद केजरीवाल एंड कंपनी और पूरे इंडिया अलायंस को कहना चाहता हूं, मोदी जी 75 साल के हो जाए इससे आपको आनंदित होने की जरूरत नहीं है। ये भारतीय जनता पार्टी के संविधान में कहीं नहीं लिखा है। मोदी जी ही ये टर्म पूरी करेंगे और मोदी जी ही आगे देश का नेतृत्व करते रहेंगे। इसमें भारतीय जनता पार्टी में कोई कन्फ्युजन नहीं है, ये कन्फ्युजन खड़ा करना चाहिए। अरविंद केजरीवाल हे चाणाक्ष राजकीय नेते आहेत। कोणत्या वेळेला कोणती कळ दाबली की समोरच्याला ती बरोबर टोचते हे चांगलं जाणतात। संघ ही भाजपची मातृसंस्था आहे। प्रत्येक निवडणुकीत भाजपला संघाची मोलाची मदत होते हेही ते जाणतात। मोदी आणि संघात वाद असल्याची कुजबूज केजरीवालांच्याही कानावर गेलेली असणारच। त्यात लोकसभा निवडणुकीत संघाच्या नाराजीचा फटका भाजपला बसल्याचं गणितही केजरीवालांच्या कानावर असणार। त्यातूनच त्यांनी संघावर प्रश्नांची सरबत्ती करत मोदींना घेरण्याची खेळी केली आहे हे काही वेगळं सांगायला नको। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।